तर अखेर ती वेळ आली आणि शुभरात्र मित्रांनो. आज वार आहे शुक्रवार, वाजलेत बरोबर 11:40 आणि आम्ही निघतोय दौऱ्यावरती. तर नमस्कार मित्रांनो, तुम्हा सगळ्यांचं मी सिद्धेश पुढेकर सीड ब्लॉग्स मध्ये खूप खूप दिवसानंतरला स्वागत करतो. घरातले सगळे झोपलेत आणि 11:15 वाजायला आलेत आणि आता मी निघतोय. तर आम्ही कोण आहोत हे मी तुम्हाला दाखवतो. सो लेट्स गो. 2 दिवसाच्या मोठ्या दौऱ्यावर आहोत. वी आर ऑन मिशन नाव. हाय हाय. येतोयस काय? आता मी महिनाभर रस्तो येत नसतो ना. तुला मी मांडीवर घेऊन जाऊ शकतो. याला आपण मांडीवर घेऊन जाऊ शकतो. येतोस काय? तर अशा तऱ्हेने आम्हाला सपोर्ट करतात शुभम नाडकर दादा, आमचे लाडके भाऊ. धन्यवाद दादा. ते नंतर तुम्ही काय 5 दिवस दिसणार ना आम्हाला. तर अशा तऱ्हेने आमची गाडी आलेली आहे लकाव आणि सामानाची उडबस करतात लका. सामान जास्त झालंय बघा गाडीत आणि माणसं पण तेवढीच आहेत बघा. 3 बॉक्स पाण्याचे घेतलेत, फक्त पाणी पियायला, बाकी काय नाही. आणि आमच्या श्वेताताई आवटे पहिले शिंदे होते, आवटे झाल्यात. कुठे चालली गाडी? गाडी चालली का खेळला? साताराला नाही का? साताराला नाही जात का? सातारा नसली जात. जाऊन द्या. पनवेल पेन मानगाव खेळला का? येता वय. अजून एक बॉटल कुठे आहे? रायडर भाई हाय दिका, हाय दिका. रायडर शुभू XX. आम्ही तुला वॉल्वोची लाटची सीट दिली आम्हाला का? असं असतं वय कुठं? हे शेट हे आमच्याकडे iPhone 15, IQ 16, IQ 13. अरे IQ 13, सॉरी गाईज. आमचे सपोर्टर शुभम ओपी इन द चॅट बोलते. खेळचे अध्यक्ष खेळचे अध्यक्ष आणि खेळचे उपसचिव. हे चला शुभम, हा थँक्यू भावा. डीजे ऑपरेटर हा थोडी लाईट लाव ना. गणपती बाप्पा मोरया बोलेपर्यंत चालू कर. तेच दिसत नाही. हा बस बस. हा बस एवढंच पाहिजे. सो वी आर ऑन मिशन नाव. इट्स वे टू खेड. आणि आमचे भाऊजी आहेत, ताई आहेत, आमचे तेजस दादा, विजय दादा. अँड हिअर इज द मॅचर. बाबा तुझं नाव काय मित्रा? रितेश देशमुख. नाद आहे का? कातडी पडायचा एक तुफानी ड्रायव्हर वादळ रितेश भाई. अशा तऱ्हेने आमचा प्रवास सुरू झालेला आहे. बोला गणपती बाप्पा मूर्ती. अशा प्रकारे आपला काय चालू झालाय प्रवास टू कोकण. जिथे चाललोय तिथे काहीच नाही. बसा आम्हाला शोधत. फक्त आनंद आहे ना. नेटवर्क ना काय भाई. 2 दिवस फक्त भाई. मला त्याला फोन करायला लागेल. बरं तो मला दुसऱ्या दिवशी डायरेक्ट येण्यासाठी पण आहे ना वरती. मी टूनच ऐकतोय पहिलं, मला माहितच नाही ते गाणं कुठलंय. अरे किती रील बघितलं ते पारवाचा गेले एकच रील. लाईट ला तुझा मोबाईल
हे ठीक आहे ना, ह्याच्यात येणार ना. झिलमिल झिलमिल पाऊस झाला, निशाणा दिसला ना. तुला दिसला ना. त्याच्या मिनिट माहिती निशाणा मारतच नाही. हादरली ही धरती, थरथरले आसमान, एक मुखान बोला बोला जय जय हनुमान. सगळ्यांच्या मुखामध्ये त्याने भवताली बसाहिला काय हवं पूर्वा. व्हिडिओ काढून तुला पाठवा. कोणीतरी येणार येणार गो, कोणीतरी येणार पाहून येणार येणार ग, येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार घरी. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. गणपती बाप्पा मोरया. बाहेर जाणार ती दिनाच्या नाता. बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे, चरणी ठेवी तो माता. तुझं सुख करता, तुझं दुःख करता, दिनाच्या नाता. बाप्पा मोरया. व्हिडिओ ही दुनिया जमते जमते जमते. तर नाच गाणं धिंगाणा करत आम्ही आता पोहोचलो आहोत कोलाड मध्ये. प्रवासामध्ये ती हवीच आणि तिची आठवण येते, ती म्हणजे चाय. तर मजा येते की नाही मित्रांनो? मजबूत मजा, मजबूत. आली आली आली. ही बघा, ही बघा, हीच ती चाय आणि मी हेच ते थंड पेय. गरम पेय भाई. फुल भाई मैफिल बनवून टाकल्या भाई. थँक्स तुझा डीजे ऑपरेटर. अमृता अंडी ले लो. अरे मोती खतरनाक भाई. आणि कातडी पाड्याचे तुफानी ड्रायव्हर रितेश भाऊ. वादळ काय भटवडीचं वादळ. चाय घेऊया मित्रांनो. सुरसे पियो परिवार चाय. आपली डिस्को लाईट लाव. नशीला नशीला. पागली काळी माती हिरं पाणी हिरवं सुरार. ताजा ताजा माळराचा
पारडे पांगडी काळी माती हिरव पाणी हिरव शिवार ताजा ताजा माळव्याचा होईला या बार छानी छाया मळ्यामंदी विरतीचं पाणी बघायला कवती मळेवाली भेटली काय राणी माझ्या मळ्यामंदी गाडी थांबून नाच थांब ना 2 मिनिटं अरे तोरा गोरा गोरा अरे ब्लर का होते तोरा रंग गोरा गोरा तुझी विटावानी होट टमाटाचे लाल तुझे भेंडीवानी बोट काळ जात मंडळी तू मागशील का अगं राणी माझ्या मळ्यामध्ये का नाचो नाचो आता पुढचं गाणं माहिती काय म्हणायचं पुढचं सगळं माहिती गाणं एकच पाठ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वरताजी खराब भाजी आतून दीपा गाणं बोलायचं नको दाऊ भाजीवाल्या फुकाचा रुबाब भाजी तुझी वरताजी आतून खराब बोलशील लावशील तुझी हवड तुझी मगमध्ये घेऊ तरी कशी आजकाल कोणाचा बी भरोसा नाही अगं राणी माझ्या माळ्यामध्ये ही पांगडी पांगडीची पारडी पांगडी कडू कडू म्हणत बावरले मी जाऊ बाई मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी फोडू काना माझी कागद आज कापी असल सारी गोकुळ नगरी होईल रे बदनामी नंद किशोरा तुझ्या रे नशिबी माझ्या शरण तुला मी आले देवा शरण तुला मी आले हा माणूस मागापासून 10 मिनिटं झाली गाडीमध्ये चप्पल शोधतोय भावनी चप्पल घातली ती पण अशी अरे तुला काहीतरी लाज लाज काहीतरी तुला काहीतरी लाज बेवडा बिवून आलास सगळे जण इथे चप्पल शोधतायत कसं करू मी भाऊ हा भाऊ बघा काय करू मी याचं कसं करू मी शेवटी तुमचाच गाव आला ना मी तरी म्हणलं त्याची एक चप्पल ती दिसते दुसरी दिसतच नाही म्हणलं त्याची पडली की काय अरे बाबा तुला काहीतरी लाज सोड भेंडी बघा सोड सोड सीट खाली आहे वाटतं आणि भाऊ मस्त स्टोऱ्या टाकतोय मी मस्त फोटो काढले तुमच्या लक्षात नाही काय करता तर सकाळचे 4 वाजलेले आहेत आणि आम्ही जवळपास आणि खूप मोठा जोक झालेला आहे एक लाजीरवाणी गोष्ट घडलेली आहे इथे लाज वाटते आम्हाला आम्ही ह्याचे मित्र आहोत
लाज का वाटली पाहिजे, माझ्यापेक्षा तर दीपक झोपेत नाही भाऊ मी फक्त ते रील टाकायचे दादा माझ्या मला एक चप्पल स्वतःची, एक चप्पल दुसऱ्याची घातली. भाऊजींची एक चप्पल तुला काय ह्याच्यावर काय म्हणायचंय का? अरे काय म्हणायचंय? अरे याला नेऊ कुठे, याला कुठे नेऊ मी बघितलंच नाही, ते बघितलंच नाही तरी ना. गाणी जास्त झाली का? तसं नाही, तसं नाही. नावल जास्त म्हणलं तसं नाही. सगळ्यात टाकलं सजण्यात. आता गाणी कशी काय लावायची? माहितीये? सजण्यात लावलेली. मी जेव्हा चप्पल शोधत होतो ना तेव्हा मला फक्त याची दिसली. हिला मी बोलतोय का याची एकच चप्पल आहे, काय त्याची पण असेल बघ बोलते. ठीक आहे ते सोड. अरे मी हा बोलला तुम्ही चप्पल नंतर शोधा, आम्हाला बायला बाहेर येऊ. मी आलो बाहेर, भावाला गावात लावून सगळं शोधतोय. नंतर हिचं लक्ष गेलं, ह्यानं करामती केल्या. बदल झालाय. झोप जास्त लागली. पण माझं काय लक्ष नव्हतं. मी बाहेर आले असं मोबाईल स्टोरी काढतोय बस. अरे पण मी काय म्हणतो, मी काय म्हणतो तेजस, हे पण सामान याला चाय दे, याला चाय दे भाई. आणि गरम आहे का तुझ्याकडे? गरम आहे ना? गरम आहे याच्या डुगणार होत. तुला काय दिलं आज आता मित्र? सध्या तुला शरम याला पण काय नाही. त्याच्या बाजूला आहे म्हणून तू पहिली घ्यायची. आणि वर बघता आमच्या चेहऱ्याकडे. चाय पण नको. याला 2 चाय द्या. अरे सकाळचे 4 वाजलेत भावांनो, थोडी तरी मस्करी कमी करा. हा हातात चाय घेऊन माझ्या तोंडाकडे बघतोय पण देईना झालाय. त्याचं कसं झालंय माहितीये का? मला पिऊ दे. मला पिऊ दे, माझी झोप उडू दे. नाही तुम्ही घ्या आता. नाही ते गाडीतले जगू द्यायची नाही आणि झोपूही द्यायची नाही. झोपू तर दिलंच नाही. तुला अजून एक चाय पी. सकाळचे 4 वाजून 10 मिनिटं झालेत आणि गॅस भरायला थांबलं. हिअर इज अ फलटण. मी दिसतोय का रे? तसं नाही. अरे उलटा बघ ना, उलटा. आता ये ना. ए बाबा इकडं वालीजे नाही. तू काय करतोय? आमचे चेहरे काले आले ना, गोळा आलो ना. दिसतोय काय रे? दिसतोय. लेट्स टेक अ कप ऑफ टी. दाढी केस करायला वेळ नाही भेटलाय, समजून घ्या. दिसते का ती? पण दाढी माझ्या टी शर्ट मुळे पण दिसत नाही, हे लक्षात घ्या. नॅचरल ब्लॅक आहे. हो चाय मला पिऊ दे. एकाला पण झोपू दिलेलं नाहीये. गाड्यांची मैफिल लागलेली आहे आणि अजून सुद्धा एक तास आहे. ड्रायव्हर आहे की नाही भावा? सो वी आर ॲट भरणा. उजेडत जाऊया आपण. चेहरा येत ना. तेच तर, थोडीशी क्लॅरिटी हवी ना आयुष्यात. आयुष्याला थोडी क्लॅरिटी हवी ना. अशा प्रकारे उजेड पडलेला आहे. उजेड सकाळ झालेली आहे आणि डोळ्यात मिटले ना अजून. 5:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही आहोत भरणा नाक्याला. आम्हाला पेट्रोल भरायचं आहे पण पेट्रोल पंप बंद आहे. ऐकलं का? या पोराने ना सूरज या पोराने आम्हाला ना एक मस्त दुकान सांगितलंय. काय? आशापुरा स्वीट. तिथं काय भेटतं? सगळं भेटतं. सगळं म्हणजे सगळं खायचं आणि पियाचं. गावाचं. बाय बाय. अशा प्रकारे हा व्यक्ती चाललाय पेट्रोल भरायला. काय करायला? पेट्रोल. हे पंप बंद आहे, ह्याच्या भरोश्यावरती आलो. काय भाऊ हे असं चालतंय वय? ए गप, तू चप्पल दुसऱ्याची घालतो. जोक संपला. आशापुरा मार्ट मध्ये सकाळी 5:30 वाजता हे शॉपिंग करायला आलेत. बटर बघूया आपण तिकडे जाऊन. अरे ते घ्यायचं ना, ते काढलंय की बाहेर. तुम्ही घेताय तेव्हा ते 4 आहे ना, ते आपल्याला पाहिजे. नाही ना, ते 4. हा ते आपले 4 आहेत. ओके. कुठे सुंदर ते कोकण महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य. सुंदर ते कोकण, या कोकणात गणेश चतुर्थीचा मोठा सण. चतुर्थीचा मोठा सण या कोकणात. सिंगर जिंदा हो गया. सिंगर जिंदा हो गया. मासे पकडतात बघ. तर कोकणात
तुम्हा सर्वांचं सहर्ष असं स्वागत. सकाळचे वाजले ते 6:05 आणि आपण आहोत भरणे नाका खेड. बावरे तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शना मला धावरे, गण धावरे मला पावरे, गण धावरे मला पावरे, तुझ्या प्रेमाचे किती गुण गावरे, तू दर्शना मला धावरे. पालखी घेऊन त्याने आणण्या मला निघालो, तुम्ही येता का. एक सुंदर अशी पहाट कोकणातली आणि दाट धुकं पसरलंय. जूनची सुरुवात आहे, पावसाळ्याची सुरुवात आहे आणि कोकणाला बहर येऊ लागलाय. कुणीतरी येणार येणार ग, कुणीतरी येणार येणार ग, येणार येणार ग, येणार येणार ग. हा काय वातावरण आहे, एकदम हिरवगार. कसं डोंगर कसं आहे, कसं आहे, काय झाडी काय डोंगर, कसं आहे एकदम विषय काय. हा ब्रिज आहे. हा ये फोटो काढूया भाई. सकाळ सकाळ अजूनपर्यंत घरी नाही पोहोचलं पण एक भारी असा स्पॉट मिळाला आणि हा व्ह्यू खतरनाक आहे यार. भाई साहब भाई साहब भाई साहब भाई ऐकलं का, तिथे वॉटरफॉल आहे पण झाडामुळे दिसत नाहीये. ठीक आहे. ओ भाई साहब ओ भाई साहब. नको तो फार्म हाऊस, नको तो फार्म हाऊस. अरे फार्म हाऊसला 2000 रुपये देण्यापेक्षा साइड. हो ही कोणती गाडी आली. अशा तऱ्हेने लालपरीचं सकाळ सकाळचं आगमन. पब्लिक फोटो साठी काय काय करेल. व्यवस्थित काढणार पब्लिक फोटो साठी काय आयफोन मध्ये काढणार. 2 3 चांगले बोले. आपण आता पोहोचत आहोत वडगाव तालुका खेड जिल्हा रत्नागिरी आणि काय सिनेक नजारा आहे यार. जाताना गाव खूप आत आहे पण स्वर्ग कोकण सुखाचं आणि मायेचं. आणि पावसाळ्यात तर कोकणाची सुंदरता ही काही वेगळीच असते. सो हा भन्नाट असा रस्ता. ओ भाई साहब क्या ही नजर है. बेशक वर्थ इट यार, वर्थ इट. रात्रभर एकाला सुद्धा झोपून नाही दिलंय. गाणी नुसती वाजतायत गाणं. अप्रतिम यार अप्रतिम खरंच. अशा प्रकारे काय बोलू मी. छान असा प्रवास, एकदम छान म्हणजे एकदम उत्तम असा प्रवास झालेला आहे.
आणि असं एकदम गार वारा जो आहे तो गार वारा जो फील नाही करू शकत तुम्ही. खूप आनंद खूप आनंद. ब्लॉगच्या सुरुवातीला मी बोललो होतो की उया मिशन आणि काय मिशन आहे यार. क्लास रे भाई. किधर जा रहे हैं हम लोग? ये कहाँ आ गए? स्वर्ग में? भाई साहब जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम. हाय 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 भाई साहब खतरनाक भाई. इधर तो फोटो खींचने ही वाले हम लोग. ओ भाई साहब बघितला घेतला घेतला. कुठे जायचं? आतमध्ये जायचं? अरे भाई साहब हे परत रस्त्याला पडले भाई तुमच्या इथे. अरे रात्रीची बाहेर पडत नाही. गाडी थांबवून नाचायचंय. कोणतं हे? इथं तिथं लावायची ना पाठीमागे.
हा बॅगा वगैरे इकडे ना काढल्या गाव आहे. हा यांचा आहे ना यांचा हा ढाकळीचा फणस आहे. त्याला किती फणस राहिलाय? एक ओनली वन फक्त माझ्यासाठी. आई शपथ अपघात अपघात चिरडली गेलेली आहे अशा प्रकारे. अपघात झालेला आहे आमच्या बॅगेचा. अपघात केला असताना ऐक ना चेंगला बोले आपण म्हणा एवढी गाडी चालवली एवढी कुठंच काहीच केलंच नाही. चौघात केलायस तो चार चार चौघात लायसन कट करायचं. ते जाऊ दे ते जाऊ दे. चेंगला बोले कू बोले. चला तर आता आपण आलो आहोत उदय मोरे यांच्या घरी, अर्थात हिचे मामा, ह्याचे पण मामा आणि ह्याचे सासरे. मामा सासरे मामा सासरे ना मामे सासरे. तर पायवाट कुठून आहे? हा जाऊ दे. बस बस असू दे काय आपण. ये नाही बस सोडून दे. बस बस नंतरला आपल्याला नंतर फळा टाका लागतील. त्याला बोल ना रोडवरच लाव ना भाई, एसटी नाही तिथे. दर्शना फायनली आम्ही पोचलो आहोत वडगावात. गावाचं वर्णन आपण थोड्या वेळानंतर करू. सो LPGच्या गॅसची पाईपलाईन आपल्याला मिळालेली आहे. घरगुती गॅस. अच्छा घरगुती गॅस. गोबर गॅस. गोबर हा गोबर गॅस बायोगॅस. अच्छा हा गन गॅस. खतरनाक खतरनाक पायवाट काटे घरी जाण्यासाठी. वाटतं ना चिकन माती. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती निर्ममा की. तर अशात तऱ्हेने एक तास क्या ही व्ह्यू आहे भाई, क्या ही व्ह्यू आहे. खतरनाक व्ह्यू. असं हे घर, असं हे अंगण आणि त्या समोर भात शेती भात शेती भाई. यावे यावे एकदा तरी कोकणात यावे आणि बघून जावे. खतरनाक. ही ताडपत्री आम्ही आमच्या मुंबईला पत्रावर टाकतो. हा तेच इथे जमिनी वातरली. तेच तर खतरनाक. काय करत उदयचे पप्पा, तेजसचे मामा आणि ह्याचे सासरे. कडक ओळख ना. या वेलकम. वेलकम. अरे वेलकम. सो फायनली वी आर ॲट होम. आणि आता नाश्ता येतोय. हे उपवासच आहे. हा हे उपवास. बघा किती उपवास आहे. तेच तर. ही उपवास नाही, हात नाही टाकला. हात टाकला तीन पण बाकीचे कुठे. तीन घेतलेला आहे. हे वासाडे आहेत जे दात न घासताच खायला सुरुवात केलेली आहे. काय फक्त उद्या मग कोण जो बोलणार आहे तोच पाहिला काय. कोणाला पाहिजे. तिथं आहे. झोपलं नाही रात्रभर. अर्धा मस्का मस्का पाव. अर्धा मी आणि प्रशांत खातो. ना मला तर नकोय भाई. मी आणि प्रशांत खातो बोललो ना. अर्धा मला नको भाई, पाव नाही खात. हा दे दे. मी भरवणार त्याला हाताने. ए प्रशांत प्रशांत. चेंगड्या बोले कू बोले.